आज 100% होणार महिलांना पैसे जमा झाल्याचा मेसेज आज येणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना सर्वात मोठी जबरदस्त ओरिजिनल अपडेट। महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी। 12वा हप्ता 13वा हप्ता वाटप संपूर्ण अपडेट। डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर ऑन 7725 SBI। तर बघा आजचा हा मेसेज आहे 12वा हप्ता जून महिन्याचा पैसे जमा झाल्याचा। आज सकाळी अनेक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। तुमच्या सुद्धा बँकेमध्ये पैसे जमा झाले असतील, पैसे आले आहेत, पैसे चेक करा। जून महिन्याचा हप्ता आजच होणार। 100% वाटप पैशांचा मेसेज येणार। पैसे जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती पडणार। आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप। आता होणार पैशांचा पाऊस। लाडक्या बहिणींसाठी अतिशय जबरदस्त अपडेट, आनंदाची माहिती। आता बघा संपूर्ण अपडेट आपण देत आहोत मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती। पैसे जमा झाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती असा मेसेज येत आहे। तुम्हाला 2 हप्ते सेपरेट दिले जात आहेत, 12वा हप्ता आणि 13वा हप्ता। आता सध्या तुम्हाला 12वा हप्ता वाटप होतोय आणि लवकरच 13वा हप्ता सुद्धा कधी वाटप होणार आहे त्याची आपल्याकडे अपडेट आलेली आहे, ती सुद्धा याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता। तर बघा सर्व महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी। लाडक्या बहिणीला पैसे आले होते 5 तारखेला सकाळी। बघा 5 जुलैला तुम्हाला पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती। पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मेसेज येण्यास सुरुवात झाली होती। त्यानंतर आज तारीख आहे 7 तारीख आहे, सोमवार आहे आणि आज पुन्हा एकदा पैसे आलेले आहेत। महिलांच्या बँक खात्यामध्ये पुन्हा एकदा पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघा डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर ऑन 7725 SBI। आजचा हा तुम्ही मेसेज पाहू शकता। असाच मेसेज तुम्हाला 5 तारखेला सुद्धा आला होता। काही महिलांना सकाळी पैसे मिळाले, काही बहिणींना दुपारी पैसे मिळाले, काही महिलांना संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत सुद्धा पैसे मिळाले। महिलांसाठी आनंदाची बातमी आजची सर्वात मोठी जबरदस्त अपडेट। पैसे जमा झाले, लगेच तुमचे बँक खाते चेक करा। तुमच्या सुद्धा बँक खात्यामध्ये आजच पैसे जमा झालेले आहेत। महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी। तर पैसे येण्यास आता सुरुवात झालेली आहे। तर तुम्हाला आता 5 तारखेचा मेसेज दाखवतो पैसे जमा झालेचा। तर बघा हा तुम्हाला मेसेज दिसत आहे, हा आहे 5 तारखेचा। याच्यावरती तुम्ही तारीख पाहू शकता। 10:30 वाजता 5 तारखेला या ताईंना पैसे आले होते ₹1500 यांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे जमा झाले होते। ठीक आहे। त्यानंतर बघा 5 जुलै ला पैसे जमा झाले, बाकी महिलांना पैसे जमा झाले होते। बघा भरपूर महिलांना या दिवशी पैसे मिळाले। आज तारीख आहे 7 तारीख, ठीक आहे, आज तारीख आहे 7 तारीख आणि आज सुद्धा सकाळपासूनच पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे। आज 7 जुलै आहे, अजून भरपूर अशा महिला आहेत ज्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही। जवळपास 60 ते 70% बहिणी अशा राहिलेल्या आहेत ज्यांना अजूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता मिळाला नाहीये। जवळपास 20 ते 25-30% महिलांना आतापर्यंत लाभ जमा करण्यात आलेला आहे, पैसे जमा करण्यात आलेले आहेत। हळूहळू सर्व महिलांना हा लाभ वितरित होणार आहे। टप्प्याटप्प्याने सर्वच महिलांना हे पैसे मिळणार आहेत। तर बघा आज तारीख आहे 7 जुलै, आज 100% पैशांचं वाटप चालू आहे। कारण की आज वार आहे रविवार, आज कोणताही सण नाही, त्याच्यामुळे बँकांना सुट्टी वगैरे असण्याचा काही प्रश्न नाही। त्यामुळे आज 100% पैसे वाटप चालू आहे। आज महिलांना पैसे मिळणार म्हणजे मिळणारच, ठीक आहे। तर बघा या ठिकाणी टाइम आता फिक्स करण्यात आलेला आहे। पैसे वाटपासाठीचा टायमिंग फिक्स करण्यात आलेला आहे। त्यामुळे या कालावधीत सर्व बहिणींना, सर्व महिलांना हे पैसे, हा लाभ जमा होणारच आहे। तर बघा टाइम फिक्स सांगतो। आज सकाळचा जो टायमिंग होता तो होता सकाळी 9 ते 12। मग या टायमिंग मध्ये काही महिलांना 9 वाजता पैसे आले, काही महिलांना 10 वाजता जमा झाले, काही महिलांना 11 वाजता, तर काही महिलांना 12 वाजता, काही महिलांना 9:15 पैसे जमा झाले, काही महिलांना 10:30-25 सुद्धा पैसे जमा झालेले आहेत। 10:30च्या टायमिंग मध्ये बघा सर्वात जास्त महिलांना जे पैसे जमा झाले ते जमा झाले आज 10:30 ते 10:45 म्हणजे 10:30 ते 11:15च्या कालावधीमध्ये, या टायमिंग मध्ये भरपूर महिलांना आज पैसे जमा झालेले आहेत। आज सकाळी पैसे जमा झालेले आहेत। सकाळी जर तुम्हाला पैसे मिळाले असतील, आज 7 तारखेला जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर कमेंट मध्ये टाका, हो दादा आज आम्हाला 7 तारखेला लाभ वितरित झाला आहे, आमच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। त्यानंतर बघा दुपारी पैसे वाटप सुरू झालं, सकाळचं पैसे वाटप झालं आणि त्यानंतर पुन्हा दुपारी सुद्धा पैसे वाटप सुरू झालं। 1 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत हे वाटप आज चालणार आहे। तर बघा
काही महिलांना 1 वाजता, काही महिलांना 2, 3, 4 कधी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी म्हणजे इन शॉर्ट सांगायचं म्हणजे कोणत्याही क्षणी या कालावधीमध्ये तुम्हाला पैसे जमा होणार आहेत दुपारी 1 ते 4. ठीक आहे. हा टायमिंग या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर बघा ज्या महिलांना सकाळी पैसे नाही येणार आज, ज्या महिलांना दुपारी सुद्धा पैसे नाही येणार, त्यांना संध्याकाळच्या टायमिंगपर्यंत संध्याकाळी 5 ते 8, 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता, मग काही महिलांना 5 वाजून 10 मिनिटांनी येतील, काही महिलांना 6 वाजून 38 मिनिटांनी येतील. कधी सुद्धा तुम्हाला कोणत्याही क्षणी या 5 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत पैसे येतील. जर तुम्हाला सकाळी दुपारी पैसे नाही आले आणि समजा तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, हा महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. जर तुम्हाला आज सकाळी पण नाही पैसे आले, त्यानंतर आज दुपारी पण जर तुम्हाला पैसे नाही जमा झाले, त्यानंतर जर आज तुम्हाला संध्याकाळी सुद्धा पैसे नाही जमा झाले, तर तुम्हाला रात्री उशिरापर्यंत सुद्धा पैसे जमा होतील. हे लक्षामध्ये घ्या. रात्री 9 ते 11, 12 वाजेपर्यंत सुद्धा हे वितरण चालणार आहे. पूर्ण दिवसभर हे वितरण चालणार आहे. पैशांचा पाऊस होणार आहे. हा टायमिंग फिक्स आहे. त्यामुळे आज सर्व महिलांना पैसे मिळणारच आहेत, मिळणारच आहेत, मिळणारच आहेत. त्यामुळे कोणत्याही महिलांनी काळजी करू नका. अजून जर तुम्हाला हे पैसे जमा झाले नसतील, हा लाभ अजूनपर्यंत जमा झाला नसेल, हे पैसे तुम्हाला अजूनपर्यंत मिळाले नसतील, तर तुम्ही काळजी करू नका. तर आजचा हा मेसेज तुम्ही पाहू शकता. हा मेसेज आहे 5 तारखेचा. मगाशी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला बोलल्याप्रमाणे की तुम्हाला 5 तारखेचा मेसेज दाखवतो. तर बघा, डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट ऑफ पेमेंट ₹1500 क्रेडिट टू युअर अकाउंट नंबर ऑन 5725 SBI. बघू शकता हा मेसेज आहे 5 तारखेचा आणि असाच मेसेज आज 7 वाजता, सॉरी 7 तारखेला, 25 7/7/25 आणि ते 5/7/25 असं आहे. ठीक आहे. तारीख तुम्ही पाहू शकता. आज सुद्धा पैसे आलेले आहेत. तुमच्यापैकी अनेक महिलांना पैसे मिळाले असतील. ज्यांना पैसे मिळाले त्यांनी जिल्ह्याचं नाव टाका आणि हो दादा पैसे मिळाले आहेत असं कमेंटमध्ये नक्की टाका. ठीक आहे. आता बघा हा मेसेज आहे आजचा. तुम्हाला मगाशी 5 तारखेचा मेसेज दावला आणि आज सोमवार आहे 7 तारखेचा. हा तुम्ही मोबाईलचा आजचा मेसेज आहे. बघा टायमिंग तुम्ही पाहू शकता 11:40 सिम 1. बघा 11:40चा हा मेसेज आहे. डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिट टू अकाउंट नंबर 7725 SBI. बघू शकता हा तुम्ही मेसेज पाहू शकता. आज सुद्धा अनेक बहिणींना, अनेक महिलांना, अनेक लाडक्या ताईंना आज सुद्धा लाभ वितरित झाला आहे. आज सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. तर बघा वाटप सुरू झालेलं आहे. जून महिन्याचं वाटप सुरू झालेलं आहे. 5 जुलैपासूनच हा लाभ वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे आणि 5 जुलैला सकाळपासूनच वाटप सुरू आहे. आज सुद्धा हे वाटप चालणार आहे. दिवस रात्र 2-3 दिवस हे वाटप कंटिन्यू चालणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेचा आपण मेन टॉपिक्स असणार आहे. 12वा हप्ता वितरण सुरू आहे आणि 13वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार या संदर्भात खुशखबर आहे. अपडेट जबरदस्त आलेली आहे. तीच या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन आला असाल चॅनलवर तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. तर बघा जून महिन्याचा हप्ता आजपासून वाटप होतोय. मुहूर्त ठरला आहे जून महिन्याचे पैसे वाटपाचा. आता मुहूर्त काय ठरला आहे, कधी पैसे वाटप होणार, कधी तुम्हाला पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील A to Z अपडेट्स मिळवण्यासाठी, ओरिजिनल खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण जबरदस्त लेटेस्ट अपडेट पाहूया. त्या अगोदर आपल्या चॅनलतर्फे तुमच्या सर्व व्ह्यूअर्ससाठी, सर्व सबस्क्रायबरसाठी गिफ्ट असणार आहे. आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलतर्फे हे गिफ्ट दिलं जात आहे. तर बघा आपल्या चॅनलतर्फे आता फ्री साडी वाटप केली जाणार आहे. पैठणी साडी वाटप केली जाणार आहे आणि एक पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर, 100K सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी हे गिफ्ट दिलं जाणार आहे. आता ही पैठणी साडी कोणाला मिळणार, कोण जिंकणार ही पैठणी साडी? तर बघा ही पैठणी साडी जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 1 लाख सबस्क्रायबर्स म्हणजे 100K ज्या दिवशी कंप्लीट होतील त्याच दिवशी या साडीचं वाटप केलं जाणार आहे. 100% अतिशय चांगल्या क्वालिटीची, दर्जेदार क्वालिटीची अशी पैठणी साडी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. कारण की ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होईल तो दिवस आपल्यासाठी खूप आनंददायी असा क्षण असणार आहे. खूप इम्पॉर्टंट ते मुवमेंट असणार आहे. ठीक आहे. कारण की एका युट्यूबरसाठी ते मुवमेंट खूप मोठं असतं आणि त्यावेळेसच आपल्याला 100K होतील त्यावेळेस सिल्वर प्ले बटन सुद्धा आपल्याला येणार आहे. त्यामुळे या आनंदाच्या टायमिंगमध्ये आपल्या चॅनलतर्फे पैठणी साडीचा गिव्ह अवे केला जाणार आहे. पैठणी साडीचं गिफ्ट दिलं जाणार आहे. तुम्ही सुद्धा जिंकू शकता ही फ्री साडी. त्यामुळे सर्वांनी या गिव्ह अवेमध्ये पार्टिसिपेट करा. तुम्हाला सुद्धा मिळू शकते पैठणी साडी. ठीक आहे. आता तुम्हाला फक्त चांगली कमेंट करायची आहे. ठीक आहे. तर बघा महाराष्ट्र राज्याचा हा मॅप आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये आता जमा झालेले आहेत टोटल हप्ते 12.
बघा 12वा हप्ता जवळपास जमा होत आलेला आहे. ज्या महिलांना राहिलेले आहेत पैसे आज उद्या परवा तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. एका महिन्याला तुम्हाला 1500 रुपये दिली जाते. 1500 गुणिले 12 म्हणजे टोटल लाडक्या बहिणींना 18,000 रुपयाचा लाभ वितरित होत आहे. ठीक आहे. किती? 18,000 रुपयाचा. आज होणार 100% पैसे वाटप. आज होणार 100% पैसे वाटप. सर्वच महिलांना मिळणार पैसे. सर्वच महिलांना आज मिळणार पैसे. आज वार आहे सोमवार. आज सकाळपासूनच पैसे पडण्यास, पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. किती महिलांना मिळणार लाभ? हा प्रश्न खूप प्रमुख आहे. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. तर किती बहिणींना लाभ मिळणार आहे? हप्त्यासाठी सुमारे 2,47,00,000 महिला ह्या पात्र आहेत. अलीकडेच 75,000 पात्र अर्जदार योजनेमधून वगळण्यात आलेले आहेत. ठीक आहे. जवळपास म्हणजे इन शॉर्ट 2.5 कोटी महिलांना हा लाभ वितरित होणार आहे. हे लक्षामध्ये घ्या. आजपर्यंत 12 हप्ते लाडक्या बहिणीला एकूण जमा झालेले आहेत आणि आता 13वा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न सर्व बहिणींचा आहे. आता तुम्हाला तारीख सांगणार आहे, वेळ सांगणार आहे, सर्व अपडेट सांगणार आहे की 13वा हप्ता कधी मिळणार आहे. 12वा हप्ता तर वितरण सुरू झालेलं आहे. आजच तुम्हाला 12व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. आता बघा 13वा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत मिळू शकतो? कोणती शक्यता वर्तवली जात आहे? तर बघा जुलै महिन्याचा 13वा हप्ता सरकारकडून 24 जुलै पासून किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. महिला व बालविकास विभागाकडून लवकरच अधिकृत तारीख जाहीर केली जाणार आहे. अजूनपर्यंत 13व्या हप्त्यासंदर्भात ऑफिशियल घोषणा झालेली नाहीये. परंतु या ठिकाणी अजून एक शक्यता आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. त्या अगोदर बघा आज महिलांना पैसे आले आहेत. तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा पैसे आले असतील. अशा प्रकारचा SMS सुद्धा पडला असेल. तुम्हाला जर पैसे जमा झाले असतील तर तुमचे खूप खूप अभिनंदन. ठीक आहे. तसेच ज्या महिलांना आज पैसे आले नाहीत तर अशा महिलांना कधी लाभ मिळणार? या महिलांना कधीपर्यंत पैसे जमा होणार? किती वाजता पैसे जमा होणार? संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेले आहे. आता ते आपण अपडेट पाहूया. तर बघा ज्या महिलांना पैसे 5 तारखेला मिळाले नाही, ठीक आहे, या ठिकाणी स्पष्ट सांगतो, ज्या महिलांना 5 तारखेला नाही मिळाले, 6 तारखेला नाही मिळाले, आज सुद्धा संध्याकाळ रात्री उशिरापर्यंत 7 तारखेला जर तुम्हाला पैसे नाही आले तर उद्या 8 तारखेला आणि 9 तारखेला तुम्हाला 100% पैसे येणार आहेत, उद्या आणि परवा. त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका ज्यांना पैसे जमा झालेले नाहीये त्यांनी. ठीक आहे. त्यानंतर बघा आता काही महिला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र होणार आहेत. त्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. तर बघा ज्या महिला सरकारी नोकरी करतायत, सरकारी नोकरीला आहेत त्या अपात्र ठरणार आहेत. ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, मंथली उत्पन्न हे म्हणजे दर महिन्याचं उत्पन्न हे 20,000पेक्षा जास्त आहे, अशा महिला या योजनेतून अपात्र ठरणार आहे. ज्या महिलांचं वय कमी जास्त आहे म्हणजे ज्यांचं वय 20 आहे म्हणजे 21 पेक्षा ज्यांचं वय कमी आहे त्या अपात्र ठरणार आहेत आणि ज्यांचं वय 65 पेक्षा जास्त आहे त्या सुद्धा अपात्र ठरणार आहे. तसेच ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहे, 4 चाकी वाहन आहे अशा महिला सुद्धा अपात्र ठरणार आहेत. ठीक आहे. तर हे बघा जुलै महिन्याचं हे कॅलेंडर आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. ठीक आहे. तुम्ही आज हा व्हिडिओ पाहताय, आज वार आहे सोमवार, तारीख आहे 7. ठीक आहे. तुम्हाला 7 तारखेला आज पैसे जमा होणार, 8 तारखेला जमा होणार, 9 तारखेला, 5 तारखेपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बेंदूर सण आहे 9 तारखेला बुधवारी. ठीक आहे. महाराष्ट्रीयन बेंदूर लोकप्रिय असा महाराष्ट्र राज्यातील हा इम्पॉर्टंट असा सण आहे. महाराष्ट्रीयन बेंदूर या सणाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा. सर्व व्ह्युअर्सला शुभेच्छा. सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. आता बघा तुम्हाला 12वा हप्त्याचं मी क्लिअर केलेलं आहे. 12वा हप्ता आज उद्या तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. आता प्रश्न राहिला 13व्या हप्त्याचा. आता 13वा हप्ता कधी मिळणार? तर बघा या ठिकाणी वार आहे शुक्रवार, तारीख आहे 18. बघा 18 जुलैपर्यंत पावसाळी अधिवेशन चालणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा 18 तारखेला घोषणा होईल 13व्या हप्त्या संदर्भात आणि 19 तारखेला शनिवार रविवार सुट्टी असणार. 19-20 त्या सोडून म्हणजे 21 जुलैपासून पैसे जमा होतील. 21 जुलै, 22 जुलै, 23 जुलै, 24 जुलै, 25 जुलै या 5 दिवसामध्ये लाडक्या बहिणींना 13व्या हप्त्याचे पैसे जमा होण्याचे खूप जास्त प्रमाणामध्ये शक्यता वर्तवली जात आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत. अजूनपर्यंत ऑफिशियली घोषणा झालेली नाहीये, परंतु या ठिकाणी बघा ही शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जून हप्त्यासंदर्भात केली मोठी घोषणा. ते काय म्हणाले आहेत बघा, आता माझ्या लाडक्या बहिणींना जून हप्त्यासाठी जास्त वाट पाहायला लावणार नाही. जून हप्ता आजच वाटप होणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुद्धा सांगितलेलं आहे, माझ्या लाडक्या बहिणीने जून महिन्याच्या हप्त्यासाठी लाभासाठी 1 महिना वाट पाहिली आहे. 3600 कोटींचा निधी मंजूर केला आहे. आजच हे पैसे सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले आहेत. त्यानंतर लक्षामध्ये घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले, माझ्या लाडक्या बहिणींना जसे
11 हप्त्याचे पैसे टाइम टू टाइम दिले, व्यवस्थितपणे मिळाले. तसेच 12व्या हप्त्याचे पैसे लगेच ताबडतोब देणार त्यांनी वरून आदेश दिलेला आहे. पैसे वाटप आता सुरू झालेलं आहे. 5 तारखेपासूनच पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. आज उद्या 2-3 दिवस नुसते पैसे वाटप होणार आहेत. लाडक्या बहिणींना दिलेले आहे जबरदस्त अपडेट महायुती सरकारने. लाडक्या बहिणींना दिलेली आहे महायुती सरकारने खूप मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची अपडेट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं, आम्ही 12वा हप्ता पाठवला आहे. 12व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, लाडक्या बहिणींना आज उद्या 12वा हप्ता सर्वांना मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलेलं आहे, 3600 कोटींचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. महिला व बालविकास विभागाला देण्यात आलेला आहे. पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. आज उद्या 2 दिवसात तुम्हाला सर्वांना जूनचा हप्ता जमा झालेला असेल. 100% पैसे जमा होणार आहेत. महिला व बालविकास मंत्री आदित्य ठाकरे मॅडम यांनी तर त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती ट्विट करून माहिती दिलेली आहे. आजपासून जून महिन्याच्या निधी वितरणाच्या प्रक्रियेस सुरुवात होत आहे. सर्व लाभार्थ्यांच्या पात्र लाभार्थ्यांना हा निधी त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक असणाऱ्या बँक खात्यामध्ये हा लाभ वितरित होईल असं त्यांनी स्पष्टपणे ट्विट करून माहिती दिलेली आहे. 12वा हप्ता खूप मोठी खुशखबर. 12वा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 12वा हप्ता जमा झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे मेसेज येत आहे. ज्यांना 5 तारखेला पैसे जमा झाले असतील त्यांना अशा प्रकारे 5 तारखेला मेसेज आला असेल. ज्यांना आज पैसे जमा झाले असतील त्यांना 7 तारखेचा मेसेज आला असेल. आता बघा, ज्या बहिणींना अजूनपर्यंत लाभ जमा झालेला नाही, पैसे जमा झालेले नाहीत, अशा महिलांनी टेन्शन घेऊ नका. हे वितरण आज सुद्धा चालणार आहे. आज तारीख आहे 7 जुलै सोमवार, उद्या 8 जुलै मंगळवार, परवा 9 जुलै बुधवार, 10 जुलै गुरुवारपर्यंत सर्व महिलांना 100% जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. कारण की ही ऑफिशियल अपडेट आहे. वरून आदेश देण्यात आलेला आहे. 12व्या हप्त्यासाठी या तारखा फिक्स करण्यात आलेल्या आहेत.